मागच्या भागात आपण पाहिले की रचना आणि सुमन दोघांना डॉक्टर सांगतात की रचना गरोदर आहे. त्यानंतर आता पुढे डॉक्टरांना भेटून दोघी बाहेर आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. रमेश विचारतो, काय झाले? चेहऱ्यावर असे भाव का आहेत तुमच्या दोघींच्या? सुमन निर्विकारपणे म्हणते, तेच जे मी काल सांगितले होते. रमेश आनंदाने म्हणतो, तर मग असा चेहरा का केलाय? ही तर आनंदाची गोष्ट आहे. चला आधी तुम्हा दोघींना काही खायला देतो, मग दुर्गा आंटीकडे जाऊया आणि मग खोलीवर जाऊया. आता उशीर झाला तर गावाला तर तुम्ही जाऊ शकणार नाही. सुमन म्हणते, काही खाण्याची इच्छा नाही, फक्त ज्यूसच पिऊया. रचनासाठी पण तेच ठीक आहे. रमेश त्यांना ज्यूस पाजतो आणि काही मिठाईही पॅक करून घेतो. मग ते दुर्गा आंटीच्या घरी जातात. घरात जातात तर पाहतात की हॉलमध्ये ठेवलेल्या सोफ्यावर अनुपमा, सोनम, विवेक आणि जतीन बसले होते. त्यांना पाहून रचना खुश होते. ते सगळे पेपर सोडवत होते. हे पाहून रचनाच्या चेहऱ्यावरील हसू मावळते, कारण त्यांना असं पाहून तिला आठवते की काही काळापूर्वी तीही त्यांच्यासोबत असेच बसून अभ्यास करत होती. तिची सगळी स्वप्ने मागेच राहिली आहेत. जसेच त्यांची नजर रचनावर पडते ते सगळेही आनंदी होतात आणि तिला पाहून थोडे आश्चर्यचकित होतात. अनुपमा आणि सोनम उठून येतात आणि तिला मिठीत घेतात. विवेकही येऊन तिला भेटतो, पण जतीन तिथेच बसून तिला बघत राहतो आणि त्याच्या चेहऱ्यावर उदासी दिसते, जी विवेकलाही दिसून येते. ते सगळे रमेश आणि सुमनलाही भेटतात. रमेश सर्वांना मिठाई खाऊ घालतो. मग तिथेच बसून सगळे गप्पा मारतात. थोड्या वेळाने अनुपमा चहा आणि नाश्ता घेऊन येते. चहा नाश्ता करून विवेक जतीनला घेऊन आपल्या रूमवर निघून जातो. दुर्गा आंटी त्यांना आजच तिथेच थांबायला सांगतात. रमेशला काही काम होते म्हणून तो रात्री येतो असं सांगून निघून जातो. दुर्गा आंटी सुमनसोबत गप्पा मारत होत्या आणि रचना, अनुपमा आणि सोनमसोबत सोनमच्या रूममध्ये गेली होती. दुर्गा आंटी सुमनला विचारतात, डॉक्टरांनी काय सांगितले? सुमन एक क्षण विचार करते की सांगू की नाही, पण मग ती सांगते की रचना गर्भवती आहे आणि खूपच कमजोर आहे. दुर्गा आंटी म्हणतात, कमजोरी तर तिला पाहूनच कळते. एवढ्या कमी वेळात काय स्थिती झाली आहे? सुमन म्हणते, हो ते तर आहे. सारखी तंत्रीत असते, ना कुणाशी जास्त बोलते ना स्वतःची काळजी घेते. दुर्गा आंटी विचारतात, आणि तिच्या नातेचे काय झाले? अनुपमा सांगत होती की काही समस्या सुरू आहे. सुमन म्हणते, माझ्या भावाचे वागणे रचनासोबत योग्य नव्हते, त्यामुळे त्यांना आता 2 महिन्यांचा वेळ दिलाय. या वेळेत त्याचे वागणे सुधारले तर ठीक, नाहीतर पप्पाजींनी घटस्फोट करायला सांगितले. दुर्गा आंटी हे ऐकून आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात, विश्वासच बसत नाही की रमेशच्या पप्पांनी असा काही निर्णय घेतला असेल. त्यांची विचारसरणी खूप पारंपरिक आहे. ते तर रचनाच्या शिक्षणाच्या विरोधात होते आणि आता लग्नासारखे नाते तोडायला तयार आहेत. हे काही कळत नाहीये. सुमन म्हणते, हेच तर रमेशजींनीही सांगितले, पण जे काही आहे ते रचनासाठी चांगलेच आहे. दुर्गा आंटी चिंताग्रस्त होऊन म्हणतात, रचनासाठी तर योग्य आहे, पण मग मुलाचे काय होईल? रचना एकटी असती तर काही काळजी नव्हती. सुमन म्हणते, हाच तर ताण आहे. जर घरी हे कळाले तर भाऊसाहेब कधीही सुधारणार नाहीत आणि रचनाला घेऊन जाण्यासाठी घरचेही समस्या निर्माण करतील आणि ही गोष्ट समजल्यावर कदाचित पप्पाही तिला पाठवून देतील. हे सगळे रचनासाठी योग्य नाही आणि अशा वातावरणात मूलसुद्धा कसे योग्य वाढेल? दुर्गा आंटी विचार करत म्हणतात, ही गोष्ट घरी सांगू नकोस, फक्त कमजोरीचीच सांग. हे कळाल्यावर मुद्दा वाढेल आणि मग रचना तणाव घेईल, जे तिच्यासाठी योग्य नाही. सुमन चिंताग्रस्त होऊन म्हणते, काहीच कळत नाहीये, काय करू काय नको करू. आनंदाच्या गोष्टीवरही आनंद साजरा करू शकत नाही. रचना स्वतःच धीर धरत नाही. ती तर सांगत होती की मला पाठवून द्या. रमेशजी नसते तर ती सगळे शांतपणे सहन करत राहिली असती, कोणालाही काहीच सांगितले नसते. दुर्गा आंटी तिला धीर देत म्हणतात, तू चिंता करू नकोस, काहीतरी उपाय नक्कीच सापडेल. तोपर्यंत ही गोष्ट आपल्यापर्यंतच ठेव. माझ्याकडून काही मदत होईल तर मी नक्कीच करेल. रचनालाही थोडे समजावून सांगेन. ती नेहमीच अशा वातावरणात राहिलेली आहे, त्यामुळे तिचे स्वभाव सगळ्यांचे ऐकून शांत राहण्याचाच आहे. दुर्गा आंटी सुमनचे कौतुक करतात की ती आपल्या भावाच्या विरोधात जाऊन रचनाची बाजू घेत आहे. मग त्या सुमनला रचना आणि इतरांकडे जाण्यास सांगतात. संध्याकाळ झालेली होती, त्यामुळे त्या स्वयंपाक करण्याचा विचार करतात आणि स्वयंपाकघरात जातात. सुमन त्यांच्यासोबत मदत करायला येते, पण दुर्गा आंटी तिला जबरदस्तीने रचनाकडे पाठवतात आणि हसत म्हणतात, पुढच्या वेळी आलीस तर पूर्ण स्वयंपाक तुझ्याकडूनच करून घेईल. आज तू पहिल्यांदा घरी आली आहेस, त्यामुळे मीच करून खाऊ घालीन. तू यांच्यासोबतच बस थोडा वेळ. त्या परत स्वयंपाकघरात जातात आणि स्वयंपाकाची तयारी करू लागतात. त्यांच्याही मनात आता रचनाचे विचार सुरू होते. त्यांना तिच्याबद्दल जाणून दुःख होत होते. त्या विचार करतात, देव एवढ्या निरागस मुलीसोबत एवढा अन्याय का करत आहे?
त्रास सगळ्यांच्याच जीवनात असतो, पण अजून रचनात एवढे दुःख सहन करण्याची ताकद नाही. मग तिच्यासोबतच हे सगळं का होते? त्या विचार करतात. माझ्या आयुष्यातही दुःख होते, पण माझ्या पतीने नेहमीच माझी साथ दिली. कधीच मला माझ्या दुःखात एकटे सोडले नाही. पण रचनासोबत तर तोच व्यक्ती चुकीचे वागत आहे, ज्याने तिची सोबत द्यायला पाहिजे होती. यावर काय उपाय असावा? तिथे सोनमच्या खोलीत ते चौघे गप्पा मारत बसले होते. आज रचना खूप आनंदी होती. सुमन रचनाच्या या वागणुकीला लक्षात घेत होती. या रचनासोबत ती पहिल्यांदाच भेटत होती. एवढ्या दिवसांपासून तिने रचनाला शांत, स्वतःमध्ये गमावलेली आणि चुपचाप राहणारी मुलगी म्हणून पाहिले होते. आज ती तिच्या मैत्रिणींसोबत मोकळेपणाने बोलत होती, मोकळेपणाने हसत होती, हसत खेळत होती, त्यांच्याशी गमती जमती करत होती, भांडणे करत होती. रचनाला पाहून सुमनही आनंदी होती. तिला रचनाच्या नवीन समस्येचे समाधान सापडले होते. त्यासाठी रमेशही तयार झाला असता, पण घरचे मान्य करतील की नाही याबद्दल तिला अजून शंका होती. सोनम आणि अनुपमा रचनाला भेटून खूप आनंदी होत्या. सुमन त्यांनाही खूप आवडली. त्यांना बरं वाटलं की आता रचना एकटी नाही, तिच्यासोबत तिच्या वहिनीच्या रूपात एक चांगली मैत्रीण आहे. थोड्या वेळात जेवण तयार झाले. तेव्हा दुर्गा आंटीनी सगळ्यांना खाली बोलावले. रमेशही त्याचे काम आटोपून परत आला होता. दुर्गा आंटीनी सोनमला सांगितले की विवेक आणि जतीनलाही जेवायला बोलव. विवेक तर आला, पण जतीन आला नाही. तेव्हा अनुपमा आश्चर्याने म्हणाली, आज हे काय घडले? गोलूभाऊ जेवायला आले नाहीत? असं कसं झालं? जेवणासाठी तर तो कधी नाही म्हणत नाही. विवेक म्हणाला, त्याची तब्येत बरी नव्हती म्हणून आला नाही. दुर्गा आंटी विचारतात, काय झाले? इथून संध्याकाळी गेला तेव्हा तर ठीक होता. विवेक म्हणतो, इथून गेल्यापासूनच त्याला डोकेदुखी आणि ताप होता. त्याने औषधं घेऊन झोपला होता, म्हणून मी त्याला उठवले नाही. दुर्गा आंटी म्हणतात, हो, हल्ली सगळ्यांना व्हायरल होते. त्यालाही तेच झाले असेल. उद्या डॉक्टरला दाखवून ये, नाहीतर जास्त त्रास होईल. परीक्षा पण जवळ आहे. विवेक होकार देतो, पण जतीन न आल्याचे खरे कारण तो सांगू शकत नव्हता, म्हणून त्याने हा बहाणा केला. मग सगळे एकत्र बसून जेवतात आणि दुर्गा आंटी जतीनसाठी जेवण पॅक करून ठेवतात. विवेकला सांगतात की जाताना घेऊन जा. जेवण झाल्यानंतर सगळे बसून गप्पा मारत होते. बोलता बोलता रचनाला समजते की तिने दिलेला बँक पीओ प्रिलियम्सचा पेपर पास झाला आहे. ती ही गोष्ट विसरूनच गेली होती. हे ऐकून ती उदास होते. सोनम अनुपमाला रागाने बघते, कारण हे तिच्या तोंडून निघाले होते. अनुपमा ही गोष्ट सांगून गप्प बसते. तिला कळले की नकळत तिने रचनाला दुःखी केले, पण आता काय होणार होते? रचना उदास होताना बघून दुर्गा आंटी रमेशला म्हणतात, तू सुमन आणि रचनाला इथेच घेऊन ये. रचनाचे शिक्षणही होईल आणि ती त्या वातावरणापासून दूर राहील तर बरी होईल. मग सुमनकडे बघत म्हणतात, मी बरोबर म्हणते ना? संध्याकाळी आपण दोघी याच गोष्टींची चर्चा करत होतो. सुमनही मान डोलावते आणि म्हणते की योग्य तर तेच आहे, पण घरचे पाठवतील की नाही माहिती नाही. रचनाच्या जीवनात चाललेल्या अडचणी सर्वांनाच माहीत होत्या, पण रचनाच्या प्रेग्नन्सीची गोष्ट फक्त दुर्गा आंटीलाच माहीत होती, बाकी कोणालाही नव्हती. त्यामुळे ती गोष्ट सगळ्यांसमोर बोलू शकत नव्हती की यामुळे तिची प्रेग्नन्सीची गोष्ट गुप्त राहील. पण सुमनला त्यांचा अर्थ समजला. रमेशलाही ही गोष्ट योग्य वाटली, म्हणून तो म्हणाला, हो, योग्य गोष्ट आहे. माझ्या लक्षात ही गोष्ट कशी आली नाही, पण काही नाही, तुमच्या लक्षात आली तेच चांगले. घरच्यांशी मी बोलतो. आता सुमनसोबत आहे तर समजावणे थोडे सोपे होईल. रचनाचे जीवन आता हळूहळू बदलत चालले होते. काही गोष्टी तिच्या अपेक्षेच्या विरुद्ध घडत होत्या, पण ती तिच्यासाठी आनंदाची बाब होती. रचना इथे येणार असल्याचे ऐकून सोनम आणि अनुपमाही आनंदी झाल्या, पण विवेकच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. त्याला रचनाचे शिक्षण पूर्ण व्हावे, तिने एक चांगले आयुष्य जगावे असे वाटत होते, पण त्याचा तणाव जतीनमुळे होता. तो जतीनला चांगलेच ओळखत होता की तो आपल्या भावना लपवू शकत नाही, आणि रचना जर इथेच राहिली तर कधी ना कधी सगळ्यांना त्याबद्दल कळून जाईल, जे ना रचनासाठी योग्य होते ना जतीनसाठी. रचनाच्या आयुष्यात आधीच अनेक समस्या सुरू होत्या. कुठे जाण्याच्या नकळत जतीन तिच्या अडचणी आणखी वाढवणार नाही ना, या विचारात विवेक बुडालेला होता. त्याचवेळी त्याचा फोन वाजतो, ज्यामुळे तो भानावर येतो. फोन जतीनचाच होता. तो सगळ्यांचा निरोप घेऊन जतीनसाठी जेवण घेऊन निघतो. अनुपमा यांच्या घरी अजूनही बाकी सगळे बसून गप्पा मारत होते. अनुपमाचे पप्पा काही कामासाठी गावाला गेले होते आणि ते दुसऱ्या दिवशी येणार होते. दुर्गा आंटी त्यांना तिथेच राहण्यास सांगतात. रमेश म्हणतो, राहिलो असतो, पण त्यांना सकाळी बसमध्ये बसवायचे आहे आणि बस स्टँड माझ्या रूमच्या जवळ आहे. लवकरच घरी विचारून तुम्हाला सांगतो. जर घरच्यांनी मान्य केले तर मग तुम्ही जवळपास कुठला तरी फ्लॅट बघून ठेवा. दुर्गा आंटी म्हणतात, हो, हे बरोबर आहे. जवळ राहाल तर त्यांचेही मन लागेल. मग सगळ्यांचा निरोप घेऊन ते रमेशच्या रूमवर येतात. रमेशकडे सिंगल रूम होता.
पण ॲडिशनल गाद्या होत्या, त्यामुळे त्यांना काही अडचण आली नाही. ते बिस्तर लावून झोपायची तयारी करत होते तेव्हा सुमन रमेश आणि रचनाला म्हणते, मला तुमच्याशी काही बोलायचे आहे. मी रचनासाठी काही विचार करते. रमेश विचारतो, काय? तर सुमन म्हणते, हेच की रचना आता माझ्यासोबत गावाला जाऊ नये. सुमनचे हे ऐकून दोघे तिच्याकडे बघू लागतात आणि रमेश त्याचे कारण विचारतो. तेव्हा सुमन म्हणते, एकतर डॉक्टरांनी रचनाला पूर्ण आराम करण्यास सांगितलं आहे, त्यामुळे तिचे येणे जाणे योग्य नाही. आणि दुसरे म्हणजे ती इथेच राहिली तर घरच्यांना मनवणं तुला सोपं जाईल. रमेश विचारतो, सोपे कसे जाईल? सुमन म्हणते, आत्ताच तू घरी सांग की तिची तब्येत जास्त खराब आहे, त्यामुळे डॉक्टरांनी तिला इजा करायला मना केली आहे. आणि माझ्याकडे राहण्याचे विचारून घे, ज्यासाठी कदाचित कुणी नाही म्हणणार नाही. नंतर जर तिला परत बोलावण्याचे सांगितले तर तू सांग की तिला तिथेही बसूनच राहायचे आहे. तर इथेच राहिली तर मग मला एकटीला राहायला नको. रमेश म्हणतो, जर मी आत्ताच रचनासाठी विचारले तर नंतरचा प्रश्नच मिटून जाईल ना. सुमन म्हणते, तू आत्ताच विचारशील तर कदाचित ते मना करतील आणि मग आपण काहीही सांगू शकणार नाही. आत्तासाठी तिचे इथेच राहणे योग्य आहे, जोपर्यंत तिच्या नात्याबद्दल काहीतरी स्पष्ट होत नाही. घरी गेली तर आईला समजेल आणि मग मावशीला, आणि अशा प्रकारे ही गोष्ट माझ्या घरी पोहोचेल. मग नवीन काही गोंधळ होईल. रमेश म्हणतो, ठीक आहे, मग तू उद्या निघून जा आणि तुमच्या दोघांचे सामान घेऊन ये. मग तो रचनाला म्हणतो, तू तुझ्या पुस्तकांची ही मागणी करून घे. आता परत एक संधी मिळते, ती सोडू नकोस. रचना म्हणते, पण घरी माझ्या शिक्षणाचे समजले तर ते तुम्हाला ओरडतील. रमेश म्हणतो, ते सगळे तू विचार करू नकोस. आणि तरीही त्यांना सांगणार कोण आहे? जर तुझे मन नाही आहे अभ्यासाचे तर काही जबरदस्ती नाही आहे. रचना थोडे फिकट हसते आणि म्हणते, मन तर कायमच होते, पण संधीच नव्हती. आता फक्त थोडी अस्वस्थ आहे, पण अभ्यासाचे मन बनवायला फार वेळ लागणार नाही. रमेश म्हणतो, हो, तर मन तयार करच. आता पूर्ण संधी आहे, कोणी त्रास देणार नाही. जर तुझे नाते ठरले तरीसुद्धा मी तुझे शिक्षण अर्धांतरी सोडू देणार नाही. जोपर्यंत तुझी परीक्षा होत नाही तोपर्यंत तू इथेच राहशील. रचना म्हणते, ही परीक्षा तर शक्य नाही होणार, कारण त्यात फक्त 20 दिवस शिल्लक आहेत, पण थोड्या काळानंतर क्लर्कची परीक्षा आहे. रमेश म्हणतो, तुला जे योग्य वाटते ते कर आणि कोणतेही टेन्शन घेऊ नकोस, ठीक आहे? सगळ्या गप्पा मारून तिघे झोपले. सुमन आणि रमेश झोपले होते, पण रचना जागी होती. आज जागण्याचे कारण वेगळे होते. नेहमी ती काळजीने जागी असायची, पण आज तिच्या डोळ्यात पुन्हा तिचे स्वप्न जागे झाले होते, जे तिला झोपू देत नव्हते. इतक्या काळानंतर तिच्या आयुष्यात परत आनंद येणार होता. जिथे एकीकडे रचना तिच्या आनंदी भविष्याचे स्वप्न पाहत होती, तिथे दुसरीकडे महेश त्यांच्या मित्रांसोबत मैफिल जमवून बसला होता. त्याने आता आपले नाटक पूर्णपणे संपवले होते. तो परत पहिल्यासारखा बनला होता. खरं तर तो बदललाच नव्हता, पण इतके दिवस तो सगळ्यांपासून लपवून हे सगळं नाटक करत होता. पण जेव्हा त्याला कळाले की आता काहीही लपलेले नाही, तेव्हा तो पुन्हा सगळ्यांसमोर पहिल्यासारखा वागू लागला. कुठेतरी त्याला पूर्ण खात्री होती की हे सगळे नाटक फक्त त्याला घाबरवण्यासाठी आहे आणि काही काळानंतर रचनाला तिच्या घरचे आपोआपच परत पाठवतील, कारण लग्न आटासाटामध्ये झाले होते आणि तिला परत पाठवणे त्यांना भागच आहे. अखेर लग्न झालेल्या मुलीला किती दिवस घरी बसवून ठेवणार? जास्त दिवस तिथे राहिली तर लोकही प्रश्न विचारतीलच. त्यावेळेसही तो त्याच्या मित्रांसोबत बसून दारू पित होता आणि त्यांना आपले दुःख सांगत होता. त्याचे मित्र त्याला उलटसुलट सल्ले देत होते. महेशचे आयुष्य या रात्रीसारखे काळे होते, जे त्याच्या आजूबाजूच्यांच्या आयुष्यातही अंधकार पसरवू शकते, आणि हेच त्यांनी रचनासोबत केले. रचनाचे आयुष्यही महेशच्या या अंधकारमय आयुष्याच्या विळख्यात अडकले होते, पण आता तिच्या मनात एक आशेचा किरण जागला होता. पुढच्या सकाळचा सूर्योदय रचनाच्या आयुष्यात आशेची एक नवी किरण घेऊन आला. तिच्या मनावर आणि मेंदूवर जे अंधकाराचे वर्चस्व होते ते आता या उजेडामुळे कमी होऊ लागले होते. सकाळी रमेशने सुमनला बसमध्ये बसवले आणि घरी फोनही केला. त्याने रचनाच्या आईला सगळं खरं सांगितले आणि आता काय करायचे ते सगळे समजावून सांगितले. त्यांनाही आपल्या मुलीचा आनंद हवा होता, त्यामुळे त्या रमेशच्या बोलण्याशी सहमत झाल्या. सुमनला बसमध्ये बसवल्यानंतर रमेश परत रूमवर आला आणि रचनाला दुर्गा आंटीच्या घरी सोडून आला. त्याने त्यांना सांगितलं की आता सुमन परत येईपर्यंत तुम्हीच तिची काळजी घ्या आणि त्यांना स्वतःसाठीही तिथेच आसपास फ्लॅट बघायला सांगितला. त्यांनी जेव्हा घरी बोलण्याबद्दल विचारले तेव्हा त्याने सांगितले की तो काय करू इच्छितो. दुर्गा आंटी त्याच्या कुटुंबाशी चांगल्या परिचित होत्या, त्यामुळे त्यांना हे योग्यच वाटले. त्या आनंदी होत्या की आता रचनाच्या आयुष्यात थोडी शांतता येईल. रमेश तिथून आपल्या ऑफिसला निघून गेला. अनुपमा आणि सोनम वरती सोनमच्या खोलीत अभ्यास करत होत्या. दुर्गा आंटीने रचनाला त्यांच्याकडे जाण्यास सांगितले, पण तिला त्यांना डिस्टर्ब करायचे नव्हते, म्हणून ती दुर्गा आंटीसोबतच खाली राहिली. दुपारच्या जेवणासाठी त्या दोघी खाली आल्या तेव्हा त्यांना रचनाच्या येण्याचे कळले
आणि जेव्हा त्यांना कळाले की रचना आता इथेच राहणार आहे, तेव्हा त्या दोघीही खूप आनंदित झाल्या. जेवणानंतर दुर्गा आंटीने रचनाला औषध घेऊन झोपायला सांगितले आणि त्या दोघी पुन्हा अभ्यासाला परत वर गेल्या. संध्याकाळी चहा नाश्त्यानंतर त्या रचनालाही आपल्यासोबत वर घेऊन गेल्या. रचनाने त्यांना अभ्यास करायला सांगितले. तेव्हा सोनम म्हणाली, तूही आमच्यासोबत थोडे वाचून घे. जेव्हा अभ्यासाचा मूड नसेल तेव्हा खाली ये. इथे एकटीच बसून बोर होशील. थोडे थोडे वाचशील तर तुझी सवयही होईल. रचना थोडे वाचल्यानंतर पुन्हा खाली आली आणि दुर्गा आंटींना स्वयंपाकात मदत करू लागली. त्यांनी तिला मना केले, पण रचना चेहरा लटकवून म्हणाली, आंटीजी, मी दिवसभर पडून पडून बोर झाले. थोडं काम करायला द्या. माझेही मन लागेल आणि तुमचेही. तिचा चेहरा बघून दुर्गा आंटी मान्य करतात. स्वयंपाक करताना दुर्गा आंटी रचनाशी बोलत होत्या. त्या रचनाला समजावत म्हणाल्या, बेटा, जे होणे होते ते झाले. आता त्याबद्दल विचार करून त्रास करून घेण्यात काही अर्थ नाही. आता फक्त स्वतःची काळजी ठेव आणि व्यवस्थित अभ्यास कर. तुला जर तुझे आयुष्य सुधारायचे असेल तर तुझ्या पायावर उभे राहणे आवश्यक आहे. तुझे नशीब चांगले आहे की तुला इतकी समजूतदार वहिनी मिळाली. नाहीतर आपला भाऊ कितीही चुकीचा असो, कोणतीही बहीण तिच्या नणंदेसाठी त्याच्याविरुद्ध उभी राहत नाही. आता तूही स्वतःला मजबूत बनव. फक्त त्यांच्या मदतीने काही होणार नाही, जोपर्यंत तू स्वतः हिंमत करणार नाहीस. बेटा, काही चुकीचे घडले की ते सहन करण्याऐवजी त्याचवेळी त्याविरुद्ध आवाज उठवायला पाहिजे, जेणेकरून पुन्हा कोणाचीही तशी हिंमत होणार नाही. रचना, जी शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत होती, म्हणाली, आंटी, मी नेहमीच हे पाहिले आणि ऐकले होते की सासरच्या घरात ॲडजस्ट करावे लागते. जे काही असेल ते शांतपणे सहन करावे. आणि जर हे लग्न आटासाटामध्ये झाले नसते तर मी तरीही हिंमत केली असती. पण वारंवार माझी हिंमत याच कारणाने तुटते की जर मी काही बोलले तर भैयाचेही नाते तुटेल आणि अशा स्थितीत माझे कुटुंबही माझ्या पाठीशी उभे राहणार नाही. त्यामुळे मला जबरदस्तीने तिथेच राहावे लागेल आणि जर मी असे केले तर हे मला आणखी त्रास देतील. दुर्गा आंटी तिला समजावत म्हणतात, बाकी कुटुंबाचे मला माहिती नाही, पण तुझा भाऊ आणि वहिनी तुझे नेहमीच साथ देतील. पण तेही तेव्हाच होईल जेव्हा तू स्वतः हिंमत करशील. मग त्या म्हणतात, तुझे नाते अजून स्पष्ट झालेले नाही आहे. त्यामुळे जर तू या नात्यात आनंदी नसशील तर आपल्या भावाला आणि वहिनीला सांग आणि आपला निर्णय कायम ठेव. कोण काय म्हणेल याचे काही ऐकू नकोस. बेटा, आयुष्य खूप लांब आहे. ते रडून काढायचं का तू? आणि आता तर तुझ्यासोबत एक लहान जीवही आहे. रचना त्यांच्या बोलण्याने विचारात पडते. हे खरं होतं की ती या लग्नात मुळीच आनंदी नव्हती. लग्नानंतर तिच्या आयुष्यातून आनंद जणू नाहीसाच झाला होता. तरीही तिने ठरवले होते की काहीही झाले तरी निभावून घेऊ. पण आता दुर्गा आंटीच्या बोलण्यामुळे ती द्विधा मनस्थितीत होती. तिला समजत नव्हते की काय निवडावे, स्वतःचे उज्ज्वल भविष्य की समाजात कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी अंधारात बुडालेले हे नाते. रचना विचारात बुडालेली पाहून दुर्गा आंटी आपले बोलणे तिथेच थांबवतात आणि दोघी शांतपणे स्वयंपाक करू लागतात. दुर्गा आंटीला माहिती होते की इतक्या काळापासून जो भय रचनाच्या मनात बसलेला आहे तो इतक्या सहज जाणार नाही. त्यासाठी रचनाला वेळ आणि योग्य मार्गदर्शनाची गरज होती. तेवढ्यात रमेश संध्याकाळी आपल्या पप्पांशी सुमन आणि रचनाला सोबत ठेवण्याबाबत बोलतो. सुरुवातीला ते नकार देतात, पण रमेशने जास्त आग्रह केल्यावर ते मान्य करतात. रमेश त्यांना रचनाच्या खराब तब्येतीबद्दल सांगतो आणि म्हणतो की काही दिवस त्या वातावरणापासून दूर राहिली तर ती बरी होईल. ते देखील इतक्या दिवसांपासून घरचे वातावरण पाहत होते, त्यामुळे थोड्या विरोधानंतर ते तयार होतात. दुर्गा आंटीच्या घरी स्वयंपाक तयार झाला होता. आज श्यामलालजी देखील गावाहून आले होते. त्यांनी रमेशलाही बोलावले होते. त्यामुळे सर्वजण एकत्र बसून जेवण घेतात. त्यानंतर रचना अनुपमा आणि सोनमसोबत त्यांच्या खोलीत जाते आणि रमेश, श्यामलालजी आणि दुर्गादेवी रचनासंबंधी चर्चा करतात. रमेश त्यांना सांगतो की पप्पांनी होकार दिला आहे, त्यामुळे आता तुम्ही इथे जवळपास फ्लॅट पाहून घ्या. तुमच्याजवळ राहिल्या तर रचना आणि सुमनसाठी चांगले होईल. दुर्गा आंटी त्याला आश्वासन देतात आणि म्हणतात, तू काळजी करू नकोस, मी सर्व बघते. तूही खूप दिवसांपासून या तणावात आहेस. आता थोडा आराम कर. थोड्या वेळाने रमेश आपल्या रूमवर जातो. दुसऱ्या दिवशी सुमन परत येते. दुर्गा आंटीच्या सांगण्यावरून रमेश तिला त्यांच्याजवळच सोडतो. दुर्गा आंटीने 2-3 ठिकाणी फ्लॅट पाहिले होते, तेव्हा त्या दिवशी सुमनला सोबत घेऊन त्या फ्लॅट बघून येतात. त्यांना एक फ्लॅट आवडतो, जो 2 BHK होता. भाडेही योग्य होते आणि दुर्गा आंटीच्या घरापासून पायी 10 मिनिटाच्या अंतरावर होता. त्या रमेशशी बोलून थोडे ॲडव्हान्स देऊन तो फ्लॅट फायनल करतात. रचनाचा दिवस सामान्यच गेला आणि ती आता थोडी आनंदीही होती. दुसऱ्या दिवशी दुर्गा आंटी आपल्या PGसाठी ठेवलेल्या मदतनीसाला घेऊन फ्लॅटची साफसफाई करवतात आणि सुमनने आणलेले काही सामान सेट करवतात. बाकी सगळे आवश्यक सामान रमेशच्या रूममध्ये होते. तेव्हा रमेश संध्याकाळी फ्लॅटमध्ये शिफ्ट होतो. 2-3 दिवसांच्या धावपळीनंतर फ्लॅट राहण्यासाठी तयार झाला
आणि ते तिघे तिथे राहायला जातात. रचनाने पुन्हा अभ्यास सुरू केला होता, ज्यामुळे तिचे मन इतर समस्यांपासून दूर झाले होते. इथे आल्यानंतर रचनाच्या आजूबाजूच्या वातावरणात थोडा का होईना फरक पडला होता. तिचे मन अभ्यासामुळे दुसरीकडे वळू लागले होते, ज्याचा परिणाम आपोआपच तिच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर पडणार होता. रचनाच्या आयुष्यात पुढे काय लिहिले आहे ते पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला आधी मिळतील. धन्यवाद.